भैया फॉर्मेशन म्हणजे आखणी. आखणी हा म्हणजे काय रे जमे, एवढं लेट का गेला? अहो ते जरा आबूंचं काम होतं तेच करत होतो. तू आबूंचीच काम कर, माझं काय काम करू नको. अहो भैया तसं काय नाही हो. असं नाही मग कसं? तुझं काय लक्ष नाही माझ्यावर. शीतलची काय खबर? कुठे ती? ती मगाशी विक्याच्या घरी गेले. कोणासोबत? यास्मिन सोबत? नाही, आज आणि ती दोघच होती तिकडं. आजा आजा आजा, टॅलेंट काय करायचं या आजाचं? काय झालं भैया? अरे आजकाल शीतल आणि आजा सारखेच एकत्र असतेच. काहीतरी भानगड आहे. भैया अहो कुछ भी भानगड नाही. अहो तू विक्या भरती झालाय ना, म्हणून त्याच्या आईची काळजी घेतात एवढंच. अरे पण मग आपण पण काळजी घ्यायला जाऊ ना. अहो आपण कसं जाणार? त्यांच्या मित्राची आई आहे ती, म्हणून जातात ते. एवढंच नाही जाम्या, त्यांच्यात काहीतरी चालू आहे आणि त्या दोघांची भांडणे मी कमी झाले. काय ते आपल्याला कळायला पाहिजे. तू नीट लक्ष ठेव. हा मी नीट लक्ष देतो, तू नको काळजी करू. देर यू आर जम्या. त्या दोघांवर नीट लक्ष ठेव. आता फक्त तुझं एकच काम, शीतल आणि अजय यांच्यावर लक्ष ठेवणं. एक जरी गोष्ट तुझ्या नजरेतनं सुटली तर एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. भैया साहेब येऊ का? अरे शेखर शेठ, या 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 या. जमे, सांगितलेलं काम लक्षात आहे ना? गो. हा भैया आता. शेखर शेठ बसा. ते प्री वेडिंगचे फोटो काढायचे होते. मग काढ की. ती कॅमेरा भैया साहेबांकडे आहे ना. ते कपल होतं का नाही, त्यांचे प्री वेडिंगचे फोटो काढायचे. अरे पण आता लग्नाचे मुहूर्त नाहीत की. त्यांचं लग्न झालंय, म्हणजे त्यावेळेस प्री वेडिंग वगैरे काय माहित नव्हतं ना, म्हणून आता आफ्टर वेडिंग त्यांचे प्री वेडिंगचे फोटो काढायचे. शेखरे, लायकीत. लायकीतच आहे की भैया साहेब. अरे लायकीत नाही, लायकीट. म्हणजे तुझी आयडिया त्यांना आवडली. कॅमेरा देऊन टाका याला. पण फोटो आणलेत ना शीतलचे? अहो भैया माझ्याकडं नाहीत, खरंच नाहीत. उठ. डोका आणि कॅमेरा दोन्ही फुटाच्या आधी उठ. उठ. भैया आपल्याला काय करायचंय, त्याचा कॅमेरा देऊन टाकूया. टॅलेंट युट्यूब. भैया त्याच्याकडे असते त्याने दिले असते. दिले असतेच का नाही शेखर? होय भैया साहेब. एक काम कर, तिथे कॅमेरा आहे, तो घे आणि जा. थँक्यू भैया साहेब. शेखर, काय? आता भैयांनी तुझा एवढा कॅमेरा सही सलामत दिला म्हणल्यावर भैयांचे चांगले फोटो काढणार का नाही? कधी काढायचे सांगा, लगेच काढतो. मग लगेच काढ ना. आता मग आत्ता तर म्हणलं लगेच काढतो. आता आलायस तर काढून जा. काढूया की, पण भैया साहेबांना वेळ आहे का? हा. ते बाहेर जमा आहे का बघ जरा. हा बघतो ना. टॅलेंट, अरे ते फोटोचं काय काढलंय मधीच? भैया आता मामी स्थळ घेऊन शीतलच्या घरी जाते, मग त्यातच आपण तुमचं स्थळ घेऊन मामीला जायला सांगायचं. मग त्यासाठी चांगले फोटो नकोत का? व्हॉट टॅलेंट. टॅलेंट, हे फोटो काढून आपण मामी जवळ देऊ. नाही भैया,
बाहेर नाही. कोण? जम्या जम्या हाय का ते बघायला लावलं होतं ना. ते जाऊ दे, तू फक्त फोटो काढ. असे फोटो काढ ना की सगळे बघत राहिले पाहिजेत. आणि शेखरे, फोटो चांगले आले नाही ना तर एका बुक्कीतच लात घालीन. हो, काढ फोटो. थांबा तू. भैया शीतल, काय झालं? कुठं काय? काय नाही. ये की इकडं. बस. तू बरी आहेस ना? आहे की मी बरी. शीतल, हे बघ, मला माहिती आहे मी तुझ्या लग्नासाठी गडबड करते म्हणून तू माझ्यावर चिडून आहेस, पण मी काय तुझी दुश्मन आहे का? अगं मला बी चांगलं कळतंय तुझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते. शीतल, आपण बघितलेल्या फोटोतला तो फलटणचा पोरगा तो सगळ्यांना पसंत आहे. त्याच्या घरचं पण चांगलं आहे. काय करूया? काय करूया म्हणजे? नाही म्हणजे त्यांना बोलवायचं का? मला काय विचारतीस? तुमचं तुम्ही ठरवा की. असं कसं आम्ही ठरवणार? तुझा होकार नको का? बाकी सगळं तुमचं तुम्हीच ठरवलं ना. अगं असं काय बोलतीस? लग्न करायचं तर कधी ना कधी ठरवायला पाहिजेच ना. तुमचं तुम्ही बघा. अगं पण लग्न तुला करायचंय, तूच सांग की. मला काय विचारू नकस. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. अगं पण तुला पसंत आहे का नाही ते तर सांग. मी नाही म्हणलं तर तुम्ही पोरगा बघणार नाही का? अगं अगं पण शीतल, अगं शीतल, तुला पसंत आहे का एवढं तर सांग. शीतल, हाय का आता? या पोरीचा काय पत्ताच लागत नाही. आता काय करायचं माणसानं? आता ते पोरगा आला आणि ऐन वेळी काय तर बोलली म्हणजे आणखीनच अडचण व्हायची.